Hello students, very good morning to all of you. After completion of respiration and circulation, now we are going to study one of the most important chapter from our state board textbook, that is human health and diseases. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या स्टेट बोर्डनं आपल्या सिलेबसमध्ये काही रिडक्शन केलेलं आहे, काही डिलेशन केलेलं आहे. पण आपल्या बायोलॉजीच्या या एकूण सिलेबसमध्ये हा चॅप्टर असा आहे, याच्यातला कोणताही भाग डिलीटेड नाही, याच्यातला कुठलाही पॉइंट हा डिलीट केलेला नाही. याच्यावरून या चॅप्टरचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. नॉट ओनली from the point of exam, but this chapter, this topic is related with us, with human body. To get knowledge, proper knowledge, scientific knowledge about our health, this chapter is a very important, students. So without waste of time, we are start human health and diseases. The pathway of this topic or the point that we are going to study in this chapter are: first, introduction, some definitions are there. Second part, immunity. Third, structure of antibody. Fourth one, common human diseases. Next, adolescence, addiction, and last one is drug abuse. Like respiration and circulation, here are also two parts. See here, first, introduction, immunity, structure of antibody. This part, half part of the chapter includes about immunity system in human being. आपल्या शरीरामध्ये जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, जी शक्ती आहे, त्याच्याविषयी या पहिल्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत. After that, some common human diseases, regular occurring diseases in us. आपल्यामध्ये जे काही रेग्युलर ऑकरिंग डिसीजेस आहेत त्याच्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला त्याच्या पुढच्या पार्टमध्ये पाहायला मिळणार आहे. Now we start first part of this chapter, that is immunity. In that, first point is introduction. Now see, in introduction, just I told you there are some definitions. First definition, that is health. आरोग्य. माहिती आहे तुम्हाला कधी आरोग्याची डेफिनेशन काय आहे? आरोग्य म्हणजे काय? हेल्थ. हाऊ डिफाइन? इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डिफाइन हेल्थ, स्टुडंट्स. बट अकॉर्डिंग टू WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हेल्थ is defined as, WHO ने मात्र हेल्थ ची डेफिनेशन केलेली आहे. हेल्थ is defined as the state of complete physical, mental and social well-being and not merely an absence of diseases or infirmity. काय डेफिनेशन हेल्थची आहे? हेल्थ इज अ स्टेट, एक अवस्था आहे. हेल्थ इज अ स्टेट, एक अवस्था आहे. कसली अवस्था आहे? कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. परिपूर्ण, कंप्लीट, संपूर्ण. काय संपूर्ण अवस्था? फिजिकल, शारीरिक, मेंटल, मानसिक अँड सोशल, सामाजिक. फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग म्हणजे एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या सक्षम पाहिजे, वेलबिंग पाहिजे, मेंटल, मानसिक दृष्ट्या वेलबिंग पाहिजे, चांगली पाहिजे, अँड सोशल, सामाजिक दृष्ट्या सुद्धा ती वेलबिंग पाहिजे, चांगली पाहिजे. फक्त एखादा डिसीज नसणं. बघा पुढे डेफिनेशन मध्ये, नॉट मेयरली, मेयरली म्हणजे केवळ, ओनली, merely an absence of diseases,
म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणताही आजार नाही, ताप नाही, सर्दी नाही, खोकला नाही, काही नाही, कुठं पेन्स नाहीत शरीरात, म्हणजे त्याची हेल्थ योग्य का? तर नाही. नॉट मेअरली अन अब्सेन्स ऑफ डिसीज, एखादा डिसीज नसणं किंवा इन्फर्मिटी म्हणजे मराठीमध्ये अशक्तपणा, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये कोणताही डिसीज नसणं, त्याला अशक्तपणा नसणं म्हणजे हेल्थ नव्हे, तर इट इज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग. कोणताही आजार जरी नसला तरी ती व्यक्ती शारीरिकदृष्ट्या वेलबिंग पाहिजे, मेंटल मानसिकदृष्ट्या वेलबिंग पाहिजे, सोशल सामाजिकदृष्ट्या वेलबिंग पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणू? हेल्थ असं म्हणू. दिस इज द डेफिनेशन अकॉर्डिंग टू WHO, WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. अगेन सी डेफिनेशन. हेल्थ इज डिफाइंड एज द स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल and social well-being. First part of the definition. Second part, not merely an absence of diseases or infirmity. It is called a health. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये कुठलाही आजार नाही, अशक्तपणा नाही त्याला, म्हणजे त्याची हेल्थ किंवा तो हेल्दी आहे असं नव्हे, तर ती व्यक्ती फिजिकली, मेंटली आणि सोशली सुद्धा चांगली पाहिजे. स्टुडंट्स, in other words, health is a birthright of humans. प्रत्येक व्यक्तीचा तो जन्मसिद्ध हक्क आहे. आरोग्य त्याचं चांगलं असणं हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून असं म्हटलं जातं, हेल्थ इज birthright of humans. It reflects metabolic and functional efficiency of living organism. तुम्ही कधी आजारी पडलाय का बघा? थोडासा ताप आला, अशक्तपणा आला की संपूर्ण शरीराच्या कार्यावरती, फंक्शनवरती त्याचा परिणाम होत असतो. काहींना भूक लागत नाही, काहींना चव लागत नाही, म्हणजे मेटाबॉलिक चयापचय ज्या प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये होतात त्याच्यावरती परिणाम होतो. फंक्शनल इफिशियन्सी, त्या व्यक्तीची शारीरिक क्षमता कमी येते. असं हेल्थ जर चांगली नसेल तर त्याचं रिफ्लेक्शन्स हे त्या व्यक्तीच्या शरीराच्या कार्यभागावरती होत असतं. हेल्थ रिफ्लेक्ट्स मेटाबॉलिक अँड फंक्शनल इफिशियन्सी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. स्टुडंट्स, हाऊ हेल्थ इज मेंटेन्ड, हे आपल्याला हेल्थ, आपलं आरोग्य चांगलं कसं ठेवता आलं पाहिजे, त्यासाठी देर इज अ रूल ऑफ हेल्थ. विच रूल? हायजीन. हायजीन इज अ सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. आपलं जर आरोग्य व्यवस्थित पाहिजे असेल तर त्याचं शास्त्र, त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय आहे? बेसिकली हायजीन. मित्रांनो, स्वच्छता. हायजीन इज सायन्स. एक सायन्स आहे स्वच्छता. तुम्हाला वेगळं वाटत असेल ऐकायला, स्वच्छता हे एक सायन्स आहे. दॅट सायन्स रूल्स ऑफ हेल्थ, की जे आपल्या आरोग्याचे रूल्स ठरवत असते. असं हे हायजीन आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. टू अचीव गुड हेल्थ, जर गुड हेल्थ अचीव करायची असेल, आपल्याला आपलं शरीर हे निरोगी ठेवायचं असेल, तर इट इज नेसेसरी टू गेट सम थिंग्स इन अस. जर असं निरोगी शरीर आपल्याला ठेवायचं असेल, आपण निरोगी राहायचं असेल, तर काही गोष्टी या गरजेच्या ह्युमन बिंगला असतात. विच आर दोज? सी हिअर. दॅट पर्सन नीड्स हायजेनिक बॅलन्स्ड डाएट. त्या व्यक्तीचा आहार हा समतोल पाहिजे. स्वच्छता, हायजेनिक बॅलन्स्ड डाएट म्हणजे आपण जो म्हणतो ताजा केलेला स्वयंपाक किंवा ताजे अन्न जे असेल, चांगलं असेल, असं बॅलन्स्ड, समतोल असलेला आहार, ज्याच्यामध्ये सगळे घटक आहेत, डाएटचे जे आवश्यक घटक आहेत, असा आहार प्रत्येकाला घेतला पाहिजे. देन व्हेरी इम्पॉर्टंट, क्लीन ड्रिंकिंग वॉटर. जे वॉटर आपण ड्रिंक करतो, जे पाणी आपण पिण्यासाठी वापरतो, ते स्वच्छ पाहिजे.
म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही भेसळ झालेलं किंवा खराब झालेलं पाणी पिण्यास योग्य असत नाही. दॅट पर्सन मस्ट ड्रिंक क्लीन वॉटर. देन पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन व्हेरी इम्पॉर्टंट. त्या व्यक्तीनं स्वतःची तर स्वच्छता ठेवलीच पाहिजे. पर्सनल हायजीन आपण इथं बघितलं, हायजीन इज अ सायन्स ऑफ कोर्स ऑफ हेल्थ. म्हणजे जर निरोगी शरीर पाहिजे तर प्रत्येकाला आपली स्वच्छता योग्य ठेवणं गरजेचं आहे. ते सुद्धा सांगितलेलं आहे. पर्सनल हायजीन म्हणजे त्या व्यक्तीनं स्वतःची स्वच्छता ठेवली पाहिजे. त्याचबरोबर इट नीड्स कम्युनिटी हायजीन म्हणजे त्या व्यक्तीनं समाजामध्ये वावरत असताना सुद्धा हायजीन स्वच्छतेचे नियम पाळणे गरजेचे आहे. कम्युनिटी हायजीन म्हणजे समाजामध्ये वावर करत असताना, समाजामध्ये फिरत असताना सुद्धा त्यानं स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजे. म्हणजे पर्सनल त्याचबरोबर कम्युनिटी हायजीनची सुद्धा गरज आहे. देन रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज, व्यायाम, योग्य चांगल्या पद्धतीचा दररोज अखंडित असं एक्सरसाइज, फिजिकल एक्सरसाइज करणं त्या व्यक्तीला गरजेचं आहे. तर तो निरोगी शरीर राखू शकतो. देन नॉलेज अबाउट द डिसीजेस. आपण या चॅप्टरचा दुसरा भाग मगाशी मी पॉइंट सांगत असताना बोललेलं आहे तुम्हाला की कॉमन ह्युमन डिसीजेस. एव्हरी ह्युमन शुड नो or having knowledge about the common occurring diseases in human beings. आपल्यामध्ये जे कॉमन ऑकरिंग डिसीजेस आहेत त्याच्यामधलं मिनिमम नॉलेज प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे. म्हणजे उन्हाळा संपला की पावसाळा सुरू होतो, सर्दी फ्लू ची साथ सुरू होतो. म्हणजे नेमकं काय, त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्याचा परिणाम शरीरावरती काय होतो, त्याचं जे मिनिमम नॉलेज आहे ते प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. आपल्या घरामधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडतं, इंडस्ट्रीमधून जे वेस्ट वॉटर बाहेर पडतं, ह्या वेस्ट वॉटरचं प्रॉपर डिस्पोजल झालं पाहिजे. हे जर वेस्ट वॉटर किंवा हे वेस्ट मटेरियल ड्रिंकिंग वॉटरमध्ये किंवा नॅचरल रिसोर्सेसमध्ये जर जाऊन ते मिळालं तर त्याचे दुष्परिणाम हे इनडायरेक्टली आपल्या इकोसिस्टीमवरती, आपल्या फूड वेबवरती, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती होत असतं. म्हणून हे जे वेस्ट आहे, वेस्ट वॉटर असेल, वेस्ट मटेरियल असेल, याचं प्रॉपर डिस्पोजल हे प्रत्येकानं केलं पाहिजे. लास्ट वन, टू अचीव गुड हेल्थ इज अ कंट्रोल ऑफ व्हेक्टर्स. व्हेक्टर्स आपण पुढे त्या भागामध्ये बघणार आहोत. डिसीज ट्रान्समिटेड एजंट्स आर कॉल्ड व्हेक्टर्स. म्हणजे एका बाधित व्यक्तीकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडं डिसीज, तो पॅथोजन वाहून नेणारे जे घटक असतात त्याला व्हेक्टर्स असं म्हणतात. या व्हेक्टरवरती जर आपण कंट्रोल आणलं तर आपोआप तो डिसीज कंट्रोल होत असतो. म्हणजे जर आपल्याला गुड हेल्थ अचीव करायची असेल, जर आपलं शरीर निरोगी ठेवायचं असेल तर हायजीन किंवा या सर्व गोष्टी आपण त्याचं पालन करणं गरजेचं आहे. बॅलन्स्ड डाएट पाहिजे, ड्रिंकिंग वॉटर क्लीन पाहिजे, पर्सनल हायजीन पाहिजे, त्याचबरोबर कम्युनिटी हायजीन पाहिजे, रेग्युलर एक्सरसाइज पाहिजे, काही डिसीज रेग्युलर ऑकरिंग डिसीजचं नॉलेज, मिनिमम नॉलेज आपल्याला पाहिजे, वेस्ट डिस्पोजल प्रॉपर झालं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण सर्वांनी जर फॉलो केल्या तर आपोआप सर्वांचं शरीर हे निरोगी राहील. वी कॉल इट अ हेल्दी ह्युमन बीइंग आपण त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. नाउ वी आर एंटरिंग सेकंड पॉइंट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज इम्युनिटी.